नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत झणझणीत अशी मिसळ. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बारीक कट केलेली कोथिंबीर, जाडसर कट केलेला कांदा, बारीक किसलेलं खोबरं, टोमॅटोचे काप आणि त्यानंतर बारीक कट केलेला कांदा आणि आपले घरगुती मसाले आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर लागणार आहेत जिरे, मोहरी, सौंफ, एक लसणाची पाकळी, लाल मिरची, दालचिनी, वेलची. चला तर मग सुरुवातीला आपण मसाला बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला एक कढाई घ्यायची आहे. कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. तेल थोडं गरम झाल्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्याला चांगलं तेलामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला कांदा लालसर असा होत नाही तोपर्यंत तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. आपला कांदा परतून झाल्यानंतर मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेलं टोमॅटो टाकायचा आहे. त्यालाही अगदी कमी तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपला टोमॅटो मऊसूद असा होत नाही तोपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे. त्यानंतर टोमॅटोला मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला बारीक किसलेलं खोबरं टाकून घ्यायचं आहे. खोबऱ्यालाही अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं खोबरं चांगलं ब्राउनिश नाही होत तोपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यालाही नंतर मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या, लाल मिरची, सौंफ, दालचिनी, वेलची सर्व ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहे. त्यांनाही अगदी खरपूस होईपर्यंत कढाईमध्ये चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये सर्व मसाले भाजून झाल्यानंतर त्यांची पेस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यात आपल्याला मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे. पाण्याचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे आणि अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मटकीला आपल्याला 5 ते 10 मिनटं होईपर्यंत चांगलं शिजून घ्यायचं आहे. चला तर मग आपण एका साईडला कटाची तयारी करूया. त्यासाठी आपल्याला एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जिरे, मोहरी टाकून घ्यायचं आहे. जिरे, मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. कांद्यालाही चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे.
त्यानंतर आपण मिक्सरमध्ये बनवलेली पेस्ट टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी पेस्ट तयार झाली आहे आपली. तिलाही अगदी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपलं मिश्रण तेल सोडत नाही तोपर्यंत चांगलं तेलामध्ये परतू द्यायचं. त्यानंतर आपल्याला लाल मसाला, काळा मसाला, कांदा लसूण मसाला, धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मसाल्यांनाही चांगलं परतू द्यायचं आहे. मसाला छान असा परतून झाल्यानंतर आपल्याला मटकी टाकून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलाय आपल्या मिसळला. वाव, मस्तच. त्यानंतर आपल्याला मिसळला चांगल्या प्रकारे कड येऊ द्यायची आहे. मिसळला चांगली उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. वाव, तुम्ही बघू शकता झणझणीत अशी मिसळ आपली रेडी आहे. चला तर मग सर्व करून घेऊया. कशी वाटली तुम्हाला आपली रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.